नमस्कार. कृषी सेवक न्यूज नेटवर्कमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. भारतीय जनता पक्षाच्या रावेर विधानसभा शाखेतर्फे लाडक्या बहिणींचा देवाभाऊ या उपक्रमाअंतर्गत येथील अग्रसेन भवनात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ऑनलाईन संवादाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र शासनातर्फे राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दरमहा 1500 रुपये त्यांच्या बँक खात्यावर टाकण्यात येत आहे. ही योजना घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपतर्फे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व अभिवादन करून करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपचे जिल्हा अध्यक्ष अमोल जावळे होते. तर यावेळी लोकसभा क्षेत्रप्रमुख नंदकिशोर महाजन, ज्येष्ठ पदाधिकारी सुरेश दणके, फैजपूरचे माजी नगराध्यक्ष पांडुरंग सराफ, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष रंजना पाटील, भाजपच्या महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर केतकी पाटील, तालुका अध्यक्ष महेश चौधरी, पद्माकर महाजन, माजी तालुका अध्यक्ष राजन लासूरकर, CS पाटील, हरलाल कोळी यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. योजनेविषयी नंदकिशोर महाजन, पद्माकर महाजन, डॉक्टर केतकी पाटील, रंजना पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याचा राज्य सरकारचा दृष्टिकोन असून प्रत्येक महिलेला या योजनेचा लाभ मिळणार आहे. यातून त्यांच्या कुटुंबाची प्रगती शक्य होईल असे मत जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांनी यावेळी मार्गदर्शन करताना व्यक्त केले. सावदा विहुरा येथील भजनी मंडळांनी भावगीतांनी कार्यक्रमात रंगत आणली. तर तयार केलेल्या सेल्फी पॉईंटवर महिलांनी सेल्फी काढण्यासाठी गर्दी केली होती. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित असलेल्या महिलांशी संवाद साधला. पक्षाच्या वतीने महिला बचत गटांच्या काही सदस्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास तालुकाभरातील महिला बचत गटांच्या महिला व विविध भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी तसेच संघटनांच्या महिला पदाधिकारी यावेळी उपस्थित होत्या. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ऑनलाईन संवादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी महिलांशी संवाद साधला. भारतीय जनता पार्टीच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा डॉक्टर केतकी पाटील यांनी यावेळी महिलांशी संवाद साधताना मत व्यक्त केले. आपलं घर चालवते आणि ती घर चालवत असताना तिला खूप कसरत करावी लागते आणि त्या बहिणींना कुठेतरी आधार मिळावा त्या हेतूने आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून भारतीय जनता पक्षाच्या संकल्पनेतून या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे आणि दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितजी पवार यांच्या माध्यमातून लाडकी बहीण ही योजना अंमलात आणण्यात आलेली आहे. अनेक बहिणींना त्याचा लाभही मिळालेला आहे. या आधी जर आपण बघितलं तर विरोधकांनी खूप अफवा पसरवण्याचा प्रयत्न केला. ही योजना फसली आहे, योजना जाहीर करतील परंतु लाभ मिळणार नाही. परंतु सरकार इतकं सक्षम आहे आणि तिघ नेते इतके सक्षम आहे की आपण जर बघितलं असेल तर कालपासून आपल्या अनेक महिलांच्या खात्यांवर त्या ठिकाणी 1500 नव्हे तर 3000 रुपये म्हणजे 2 महिन्यांची जेव्हापासून योजना डिक्लेअर झाली तेव्हापासूनचे 3000 रुपये आपल्या खात्यांवर या ठिकाणी जमा झालेले आहेत. आणि आपण जर TV आपण सर्व मंडळी बघताय, टीव्हीच्या माध्यमातून देवेंद्रजी असतील किंवा आपले एकनाथ शिंदे साहेब असतील, पवार साहेब असतील, त्यांचं जर भाषण आपण ऐकलं तर त्यांनी या ठिकाणी सांगितलं की आमचं सरकार जोपर्यंत असेल, आमचं सरकार पुढच्या टर्ममध्ये तर तुमच्या आशीर्वादाने सरकार येणारच आहे. तर मी आपल्याला या ठिकाणी विनंती करणार आहे की ही योजना चालू ठेवायची असेल तर आपल्याला कमळाला धनुष्यबाणाला आणि घड्याळाला जिथे जिथे कमळ असेल तिथे कमळ, जिथे जिथे धनुष्यबाण असेल तिथे धनुष्यबाण आणि जिथे जिथे घड्याळ असेल तिथे घड्याळालाही मतदान करायचं आहे.